इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. पोलीस आयुक्त संदीप कानिक पुण्यातील विविध सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक 8 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास तक्रारदार हे आय बिनस स्टोअर, हॉलमार्क चौक, कॉलेज रोड या ठिकाणी उभे असताना R15 या मोटरसायकलवर डबल सीट आलेल्या इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांच्या हाताला जोरात झटका देऊन iPhone 17 Pro हा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घेऊन चोरून नेला आणि त्याची गंभीर दखल घेत गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा हा गुन्हा दाखल होताच गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले. त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार सदर गुन्ह्यातील iPhone 17 Pro मोबाईल फोन आणि आरोपिताचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार प्रवीण केदारे, तुळशीदास चौधरी यांनी मोबाईल स्नॅचिंग हा रेकॉर्डवरील गुन्हेगार तौफिक इक्बाल हाशमी याने आणि त्याचा साथीदार लंबोदर विष्णू फसाळ यांनी केला अशी खात्रीलायक माहिती मिळाली आणि त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस पथकाला सदरचे आरोपी हे मुंबईकडून नाशिकच्या दिशेने येणार असल्याबाबत माहिती मिळाली. त्यावरून पोलीस पथक हे घोटी टोलनाका येथे सापळा रचून थांबले असता आरोपींचा घोटी टोलनाका येथे दबा धरून बसलेले पोलीस पथकाची चाहूल लागल्याने त्यांनी टोलनाका येथून हुलकावणी देऊन R15 मोटरसायकलने नाशिकच्या दिशेने पळ काढला. सिने स्टाईल पाठलाग करून पोलिसांनी आरोपींना सावरगाव सुलावाईन रोड येथे थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी R15 मोटरसायकल रस्त्याच्या कडेला सोडून शेतात पळ काढला. तेव्हा पोलीस पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मानवी कौशल्य वापरून चौकशी केली असता त्यांनी R15 आणि पल्सर मोटरसायकल वाशिम ठाणे ग्रामीण येथून चोरी केल्या असून त्यावर रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांचे मोबाईल, महिलांचे गळ्यातील चैन नाशिक शहरातून जबरदस्तीने हिसकावल्याची कबुली दिली असून आरोपींकडून 16 ब्रँडेड कंपनीचे मोबाईल फोन आणि एक चोरीची R15 मोटरसायकल जप्त करून 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कानिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, पोलीस निरीक्षक जमीर शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस हवालदार गिरीश महाले, भागवत थविल, गणेश रेहारे, अमित शिंदे, गोरख साळुंखे, सुजित जाधव, प्रवीण केदारे, तुळशीदास चौधरी यांनी केली आहे. या धडाकेबाज कारवाईची नाशिककरांकडून स्वागत होत आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.